प्रकरणी दिलीप खेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। दिलीप खेडकरांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। 25,000च्या श्युअरिटीवर अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून 4 लाखांची नुकसान भरपाई क्लिनरला देण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत। 1 लाख रुपये पोलीस वेलफेअरमध्ये जमा करण्याचे आदेश खेडकरांना देण्यात आलेत। 13 सप्टेंबरला मुलुंड ऐरोली पुलावरती ट्रक खेडकरांच्या एसयूव्हीला घासल्यानंतर क्लिनरचं अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या घटनेच्या दुसऱ्या दिवशी रबाळे पोलिसांनी ट्रक क्लीनर प्रल्हाद चौहानची खेडकरांच्या पुण्याच्या बंगल्यातून सुटका केली होती। या प्रकरणी खेडकरांचा चालक प्रफुल्ल साळुंखे याला अटक झाली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। तर यामध्ये न्यायालयाने दिलीप खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा दिलीप खेडकरला मिळाला असं म्हणायला हरकत नाही। ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलीप खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। हे संपूर्ण प्रकरण आणि त्याचे अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? श्वेता, दिलीप खेडकर यांना दिलासा जरी दिला असला तरी एका हाताने दिलासा देत असताना कोर्टानं अत्यंत महत्वाच्या 3 गोष्टींची बंधनं त्यांच्यावर टाकली आहे। एक म्हणजे की 4 लाखाची नुकसान भरपाई त्या क्लिनरला देण्याचे त्यांनी आदेश दिलेत। पोलीस वेलफेअरमध्ये सुद्धा 1 लाख रुपये जमा करा हे सुद्धा स्पष्ट आदेश दिलेले आहेत। आणि या व्यतिरिक्त 25,000ची वैयक्तिक जात मुचलका म्हणजे की वैयक्तिक श्युअरिटीवर त्यांना हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। या सगळ्या विषयामध्ये जो तपास या प्रकरणामध्ये पुढे होईल त्या पूर्ण तपासामध्ये सहकार्य करण्याचे सुद्धा बंधनं त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे एका अर्थी दिलीप खेडकर यांना जरी दिलासा दिला असला तरीही त्यांना ज्या पद्धतीने हे अपहरण नाट्य पूर्ण रंगलं, या पूर्ण अपहरण नाट्यामध्ये त्यांना चपराक सुद्धा दिली असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। कारण या सगळ्या विषयाचे रेकॉर्ड जे आहे, ही दिलेली भरपाई 4 लाखाची नुकसान भरपाई, पोलीस वेलफेअरमध्ये 1 लाख रुपये जमा केल्याचे पुरावे कोर्टात जमा करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिलेले आहेत। श्वेता, बिलकुल प्रशांत, त्यामुळे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तुर्तास हा दिलासाच म्हणावा लागेल। जी काही रक्कम आहे ती भरावी लागणार आहे दिलीप खेडकर यांना आणि एक प्रकारे न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिलीप खेडकर यांना मंजूर केलाय। इथे आणखी